एका विशेष कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून आप्पा ते आपल्या कार्यक्रमाचे आज अध्यक्ष आहेत। मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचं मनापासून स्वागत करतो। आप्पांची सूचना आकाशवाणीवरती विधानसभेचं समालोचन लागायचं आणि त्याच्यामध्ये नासर फरांदे, अण्णासाहेब डांगे आणि सूर्यभान महाडणे हे अक्षरशः सभागृह दणानून सोडायचे। म्हणजे जसं अलीकडच्या काळात आराबाबा सभागृहामध्ये आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असताना सभागृह गाजवायचे, त्या पद्धतीने ही त्रिमूर्ती सभागृह गाजवत होते। असे आदरणीय अण्णासाहेब डांगे साहेब, नुकताच महाराष्ट्र शासनाने कृषीभूषण त्याच्यामध्ये विशेष करून सेंद्रिय शेतीमधला कृषीभूषण ज्यांना दिला ते आपल्या तालुक्याचे सुपुत्र सुनील भोसले साहेब, त्यांचाही या ठिकाणी आपण तालुक्याच्या वतीनं आणि महायुतीच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहे। तर त्यांना सेंद्रिय शेतीतल्या राज्य सरकारने कृषीभूषण पुरस्कारांच्या उपस्थितीमध्ये त्या पुरस्काराचं वितरण मुंबई येथे होणार आहे। तर तालुक्याच्या वतीनं आपण त्यांना आज सन्मानित करतोय। दुसऱ्या जिजामाता कृषीभूषण आणि बोर्ली गावच्या माजी सरपंच पुष्पाताई मिठारी ताई काकी, त्यांनाही आपण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं 12 वर्षाच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये आपण त्यांचा गौरव करणार आहे। उपस्थित पत्रकार मित्र, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या महायुतीच्या सर्वच पदाधिकारी, सरपंच सावंतपूरचे जाधव साहेब या ठिकाणी आहेत, सर्वच पदाधिकारी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत, बुचडे काका या ठिकाणी आहेत, पत्रकार मंडळी आहेत आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला वरुण राजांनी हजेरी लावलेली आहे। आणि कारण कार्यक्रम आपला थोडा मागे पुढे झाला तरी चालेल, परंतु पावसाची हजेरी फार गरजेची होती, कारण गेली 3-4 दिवस पेरण्या खोळंबल्या होत्या आणि पावसाची फार गरज होती। त्यांनी माहिती घेतली तर तुर्चीपाड्यापासून अलीकडे आणि अगदी आपल्याच भागात पाऊस झालाय, म्हणजे या कार्यक्रमाला वरुण राजांनी सुद्धा उपस्थिती लावली। थोडी कार्यक्रमाच्या उपस्थितीची त्यामुळे अडचण झाली, परंतु वरुण राजाची सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लागलेली आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्वांचं, पत्रकार, तिन्ही पक्षाचे, आपल्या व्यासपीठावरच्या नेत्यांना ऐकण्यासाठी आलेले, त्यांच्यावरती प्रेम करणारे आणि सर्वच उपस्थित महिला भगिनी, कार्यकर्ते, शेतकरी, पत्रकार सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। आणि 12 वर्ष म्हणजे 2014ला आपल्या देशामध्ये बदल झाला। सन्माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये अत्यंत महत्वाकांक्षी असे निर्णय घेतले गेले, ज्याचा समाज जीवनामध्ये आणि परिसरातील कार्यकर्त्यांच्या वतीनं बाबांचाही या ठिकाणी अण्णासाहेब डांगे साहेबांच्या शुभ हस्ते सत्कार करणार आहोत। मी प्रास्ताविकामध्ये माझा वेळ न घेता, कार्यक्रमाला आधीच उशीर झालेला आहे, तर सर्वांचं मी मनापासून या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। विशेष करून पत्रकार बांधव या ठिकाणी आहेत, सर्वांचंही मी स्वागत करतो। जायगुडी साहेब आहेत, यशवंत कदम साहेब आहेत, माळी साहेब आहेत, राजवंत साहेब आहेत, त्यानंतर राजने साहेब आहेत, सर्वांचं मी, जाधव साहेब, सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आणि या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित आहात, सर्वांचं मनापासून स्वागत। आणि 12 वर्षपूर्तीच्या निमित्तानं हा कार्यक्रम एक तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये एक वेगळी या कार्यक्रमाची चर्चा होईल आणि हा कार्यक्रम निश्चितपणे एक दिशादर्शक ठरेल एवढी अपेक्षा मी आपल्या सर्वांकडून व्यक्त करतो। आपल्या सर्वांना 12 वर्षपूर्तीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझं स्वागत आणि प्रास्ताविक थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।